केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर असून धलाई जिल्ह्यात त्यांनी 668 कोटी रुपयांहून अधिकच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं। गेली 35 वर्ष ब्रू रियांग समुदायाची चिंता केली गेली नाही, मात्र भाजपाची सत्ता आल्यानंतरच या समुदायासाठी अनेक विकास कामं केली गेली असं सांगत शहा यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसवर नेम धरला। कम्युनिस्ट लाल भाई 35 साल तक यहां शासन किए। कांग्रेस पार्टी ने भी सबसे ज्यादा समय शासन किया, मगर ब्रू रियांग का दर्द नहीं दिखाई दिया। जब त्रिपुरा में परिवर्तन हुआ, भाजपा सरकार बनी, विप्लव देव इसके मुख्यमंत्री बने और भाजपा की केंद्र में भी सरकार थी। एक एग्रीमेंट हुआ और 40,000 लोगों के बसने की व्यवस्था, इनकी रोजगारी की व्यवस्था, स्वास्थ्य की व्यवस्था, शिक्षा की व्यवस्था, शुद्ध पानी, शौचालय और महिलाओं के लिए कोऑपरेटिव की व्यवस्था करने का काम हुआ। त्याआधी शहा यांनी ब्रू आदिवासींच्या पुनर्वसित वस्तीला भेट दिली। आयुष्मान भारत कार्ड नसलेल्या लोकांना लवकरात लवकर हे कार्ड देण्यात येईल असं गृहमंत्री म्हणाले। युवकांनी कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करावा अशी सूचना त्यांनी केली। संपन्न जीवनासाठी शिक्षण घेण्याची आग्रही भूमिकाही त्यांनी मांडली। देशात सरकारी आणि सूचीबद्ध खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी एका कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांचं कवच मिळेल अशी माहितीही अमित शहा यांनी यावेळी दिली।